नमस्कार. मी PSI पल्लवी जाधव, महामार्ग सुरक्षा पथक गेवराई बीड. आज जागतिक महिला दिन आणि महिला दिनानिमित्त मी हे सांगू शकते, फक्त एकच दिवस स्त्रियांचा नाही आहे, तर प्रत्येक दिवस हा स्त्रीपासून आहे. मग ती घरातली आजी असेल, आई असेल, आत्या असेल, काकू असेल, बहीण असेल, बायको असेल किंवा मुलगी असेल. तर एका दिवसापुरतं आमचं कर्तृत्व मर्यादित नाही आहे. आपण घरामध्ये बघतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत घरामध्ये आपली आई काम करत असते आणि तिच्यावरती आपलं पूर्ण परिवार अवलंबून असतो. म्हणून मी एवढंच सांगेल की स्त्री कोणत्याही पदावर असो, मग ती शेतीकाम करणारी स्त्री असो किंवा घरकाम करणारी स्त्री असो किंवा राजकारणात असो किंवा शासकीय सेवेत कार्य करणारी असो, प्रत्येकीला तिला तिच्या ठिकाणी सन्मान मिळायला पाहिजे. घरकाम करणारी आहे म्हणजे ती काहीच करत नाही असा बऱ्याच लोकांचा समज आहे. मग त्या घरातील स्त्री असो किंवा पुरुष असो, तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा काम करतो त्याला कोणीतरी आपलं कौतुक करावं असं वाटत असतं, पण घरातल्या स्त्रीचं कधीच कौतुक होत नाही. आणि मला असं वाटतं की कौतुक करायला पैसेही लागत नाही. जर आपल्या घरातल्या आईनं, बायकोनं काही चांगलं केलं असेल तर आपण तिचं कौतुक केलं पाहिजे. घरात आहे, काहीच करत नाही असे बरेच लोक म्हणतात, पण घर सांभाळणं इतकं सोपं नाही आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करणं, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर आपल्याला मिळत असतात, तर तिला पण कौतुकाची गरज असते, एक शाबासकीची थापीची गरज असते. तर ते कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. भाजी चांगली झाली तर भाजी आज चांगली झाली एवढंही म्हणता आलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना हे सुद्धा म्हणता येत नाही. स्त्रिया खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुखी होत असतात, खूप आनंद मानत असतात. त्यांना तुम्ही साधं 5 रुपयाचं गिफ्ट दिलं तरी त्या खुश होत असतात. फक्त हे खुश ठेवणं आणि कौतुक करणं आपल्याला जमलं पाहिजे. मग आपल्या घरातली ती स्त्री आई असेल, बहीण असेल, बायको असेल किंवा कोणी असेल, तर तिला तुम्ही ती जे काम करते त्याचं क्रेडिट म्हणून तेवढं त्यांचं कौतुक करा, एवढंच सांगेल. त्याच्यानंतर आत्ताच ताईंनी सांगितलं, सुषमा ताईंनी, की आज बऱ्याच स्त्रिया म्हणजे मोठमोठ्या पदावर जात आहेत, परंतु काही ठिकाणी आजही ॲसिड हल्ले होत आहे किंवा मुलींचा गर्भपात केला जातो, मुलींचा जर गर्भ असला तर. माझ्याबद्दलचं मी सांगते, ताईनं सांगितलं की त्या 5 बहिणी होत्या. मी पण घरातली तिसरी मुलगी आहे आई वडिलांची. आणि माझा जन्म झाला तेव्हा पूर्ण कुटुंब नाराज होतं की तिसरी मुलगी झाली म्हणून, सगळ्यांना मुलगा हवा होता. आणि घरात नको असलेली व्यक्ती म्हणजे मी होते, नकोशी. तर मला कोणीच बघत नव्हतं का तिसरी मुलगी झाली. वडिलांना वाटत होतं की आता मुलगा व्हायला पाहिजे आणि पोरगीच झाली. गावाकडे म्हणतात मुलगी नाही म्हणत, पोरगी म्हणतात. पोरगी झाली. तर म्हणजे कोणी माझ्या जन्माचं स्वागत केलं नव्हतं, पण जन्म झाल्यावरही कोणी माझ्याकडे बघत नव्हतं, मुलगी झाली म्हणून. आणि आज अशी परिस्थिती आहे की तीच मुलगी उच्च शिक्षण घेऊन MPSCचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक झाली. आणि आज माझ्या आई वडिलांना, माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला माझ्या नावाने ओळखलं जातं की व PSI पल्लवी जाधव ह्या गावची आहे, ह्या तालुक्याची आहे. तर मला हे सांगायचं आहे की मुलींना कमी समजू नका, त्यांच्या जन्मावरती आनंद व्यक्त करा. आता परिस्थिती तशी राहिली नाहीये, बरेच लोक मुली जन्माला आल्यावरती आनंदही व्यक्त करत आहेत. पण जे काही लोक ज्यांच्या मनात न्यूनगंड आहे की मुलगी नको किंवा मुलगी शिकून तरी काय करणार आहे वगैरे वगैरे, तर हे सगळं डोक्यातून काढा. सगळ्यात पहिले समानतेने वागणूक द्यायला शिका. आपल्या घरामध्ये मुलगी आणि मुलगा हे समान आहेत. भारतीय संविधानाने महिलांना बरेच अधिकार दिले आहेत. ते अधिकार देण्याचं कारण हे होतं की कारण की समानता नव्हती, तर ती समानता आपण द्यायचा प्रयत्न करावा. भारतीय घटनेचं कलम 14 सांगतं की समानतेची वागणूक. कलम 15 सांगतं की कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचं जात, धर्म, वंश आणि लिंगानुसार भेदभाव करणार नाही. तर हा भेदभाव तुम्हीही करू नका. आणि कोणी जर आपल्या सोबत भेदभाव करत असेल तर त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे की भारतीय संविधान कलम 15 नुसार आम्हाला हे स्वातंत्र्य देतं की आमचा लिंग कोणतंही असो तर त्याला आपण समानतेनं वागणूक दिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा कलम सांगेल मी महिलांसाठी
भारतीय घटनेचा कलम 16 सार्वजनिक सेवेत समान संधी म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करू शकतो, आम्ही आमचं कर्तृत्व दाखवू शकतो, आम्ही कुठेही कमी नाही, आम्ही चंद्रावरही जाऊ शकतो, आम्ही आर्मीत जाऊ शकतो, नेव्हीत जाऊ शकतो, आम्ही कुठल्याही उच्च पदावर पुरुषाच्या बरोबरीनं काम करू शकतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे सांगते की ज्या काही महिला असतील किंवा मुली असतील आपल्या घरी, तुम्ही त्यांना जाऊन हे सांगा की भारतीय संविधानाने जे तुम्हाला मूलभूत अधिकार दिले आहेत ते एकदा पाठ करून ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जाईल, कुठेतरी तुम्हाला कमीपणाची वागणूक दिल्या जाईल, तिथं तुम्हाला ते ठामपणे मांडता आलं पाहिजे. थँक्यू सर्व महिलांना. आजच नाही तर वर्षाचे 365 दिवस तुमचे आहेत. हा दिवस फक्त की तुम्ही आनंदामध्ये आजचा एक दिवस स्वतःसाठी घ्या. पण असं होतं की 8 मार्चच्या दिवशीही आपल्याला घरातून परमिशन घेऊन बाहेर पडावं लागतं. ती परमिशन घेण्याची गरज नाही पडली पाहिजे किंवा आपल्याला परमिशन देणारं आपल्यापेक्षा उच्च कोणी नाहीये. आपणही त्याच दर्जाचे आहोत, आपणही पुरुषांसारखे समान आहोत, हे सगळ्यात पहिले आपल्या स्वतःला समजलं पाहिजे. थँक्यू. जय हिंद, जय भीम. मी मॅडमला विनंती करतो की आपण क्रांती पहाटच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह या ठिकाणी स्वीकारावं. जरा जोरदार टाळ्याने स्वागत होऊन जाऊ दे. PSI पल्लवी जाधव मॅडम, तुम्ही आता सांगितलं की ग्रामीण भागाची तुमची नाळ आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी विनंतीला मान देऊन आहात. मैडम, एक शेर है जो मैं हमेशा उन लोगों के लिए कहता हूँ जो बहुत मेहनत करके इस मुकाम पे पहुंचे हैं. वाह सबकी चाहिए. रेडी है सब? वाह सबकी चाहिए. PSI पल्लवी जाधव मैडम एक ग्रामीण इलाके से आकर एक अपना मुकाम हासिल कर चुके हैं. उनके लिए एक शेर है कि यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, कुछ ना कुछ कष्ट ढाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, कुछ ना कुछ कष्ट ढाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से, बता कैसे बना तेरा ये घोंसला. उसने कहा भरनी पड़ती है उड़ान और तिनका तिनका उठाना पड़ता है. भरनी पड़ती है उड़ान और तिनका तिनका उठाना पड़ता है. एकदा PSI पल्लवी जाधव मॅडम यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मी या ठिकाणी मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालात. खूप खूप धन्यवाद मिस्टर अँड मिसेस वाकेकर सर आणि मॅम यांचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम.